राम राम मंडळी, कशी आहे? मजेत ना? आज थोडंसं वातावरण खूप छान होतं बाहेरचं, तर म्हटलं पावसात भिजायला जाऊया. तर मग आम्ही गेलो आहे फुटाळा. तर तुम्ही बघू शकता किती छान एन्व्हायरमेंट आहे फुटाळ्याचं आणि छान असं वातावरण झालं आहे सर्वीकडे. कारण कसं आहे, सगळ्या ऋतूपेक्षा तर मला पावसाळा खूप आवडतो आणि ते जर असं पाणी वगैरे आणि छान असं आजूबाजूला पाणीच पाणी आणि छान असं चैतन्य निर्माण झाल्यासारखं वाटतं. तुम्हाला पण पावसाळा ऋतू आवडते का? नक्की कमेंट करून सांगा. तर हे आहे नागपूरमधला फुटाळा, खूप छान आहे. तर आम्ही मग टू व्हीलरनं निघालो आणि छान असं सकाळीच उठल्याबरोबर असं छान असं एन्व्हायरमेंट वाटलं आणि मग मी यांना म्हटलं चला आपण आज भिजायचं. यांनी तर रेनकोट घातला होता पण मला पूर्ण पावसात भिजायचं होतं. काय आहे ना, 12 महिन्यामधनं 3-4 महिने पाऊस येतो आणि तो पण आजकाल कसं कमी येत आहे. कधी येतो कधी पहिलेसारखा पाऊस राहिला नाही आहे आणि असं जसं झाडाला जसं चैतन्य निर्माण झाल्यासारखं होते की नाही, नवीन पालवी फुटतात हे होते आणि तसंच आपल्या मनाला वाटते. कारण की उन्हाळ्यात खूप असं वेगळं वाटते पण जसं पावसाळा सुरू होतो ना, असं नवीन काहीतरी स्पिरिट आल्यासारखं वाटतं आणि छान असं एन्व्हायरमेंट वाटतं. तर मग आम्ही आलो आहे फुटाळ्याला. मग तुम्ही बघू शकता हा फुटाळाचा लेक आहे ना, पूर्ण इथपर्यंत त्याचं लास्टपर्यंत आहे ना पूर्ण असं भरून गेलेले आहे आणि हे इथे हेलिकॉप्टर वगैरे ठेवलं आहे एक मॉडेल म्हणून आणि छान आजूबाजूला असं एन्व्हायरमेंट आहे. बरेच लोक इथं सॅटर्डे संडेला तर एवढी भीड असते ना, खूप जास्त. आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये किती सारं पाणी आणि पावसाळ्यामुळे ओव्हरफ्लो पण होतो. आता हा आज जर दिवसभर जर पाऊस आला ना इथे तर हा पूर्ण ओव्हरफ्लो होणार आहे आणि कसं आहे मग कलेक्टर डिक्लेअर सुट्टी पण होऊ शकते. कारण की हा खूप मोठा लेक आहे, तो हे येण्या जाण्याचाच रोड आहे, तर मग सुट्टी पण मिळू शकते. आणि खूप जास्त पाऊस आलेला आहे आणि भरपूर छान वाटत आहे. फेवरेट एन्व्हायरमेंट झालेलं आहे आणि खूप लोक तर नुसतं पाणी बघावसाठीच इथे येतात कारण की असं छान वाटते आणि बरेच लोक इथे एन्जॉय पण करतात, कोणी फोटोशूट काढतात आणि तशाच प्रकारे आम्ही पण इथे आलेलो आहोत आणि छान एन्जॉय करत आहे. आणि थोडे फोटोशूट वगैरे तर चालतातच ना. तर तुम्ही पण कधी पण नागपूरमध्ये आले तर फुटाळा लेकला जा, खूप छान वाटतं आणि ते छान शांततेत असं बसून मस्त वाटतं. सगळं काही विसरल्यासारखं असं छान नुसतं त्या पाण्याकडे बघतच राहावं वाटतं. म्हणून आम्ही पण येथे चालू आहे काहीतरी चेंज म्हणून आणि त्याच्यात टू व्हीलरचा प्रवास आणि तेही पावसातला, वाह काय मजा आली. आणि मग छान असे फोटोशूट आमचे करून झालेले आहे आणि अशा प्रकारे आम्ही फोटोशूट पण केले आहे. आणि तुम्हाला जर कुठे फोटोशूट वगैरे करायचे असेल तर हा प्लेस मस्त आहे नागपूरमध्ये फोटोशूट करायचा. कारण कधी कधी काय होतं ना, आपण सिटीमध्ये तर जातो पण कोणतं प्लेस आहे काय आहे तर आपल्याला कळतच नाही. मग जेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये एखादं गाव एखादी सिटी जाण्यास सिलेक्ट करतो तर पहिले आपण काय बघतो, इथे काय काय चांगलं बघण्यासाठी आहे. तर मला तरी वाटते की फुटाळा लेक हा खूप छान आहे आणि इथे बरेच लोक म्हणजे सर्वच लोक, कोणी कार घेऊन कोणी टू व्हीलरने, बरेच लोक इथे येतात. सॅटर्डे संडे तर एवढी भीड असते ना इथे आणि पेअर जास्त येतात. आणि छान आमचा उद्देश इथं पाणी बघायला यायचा होता आणि मेन म्हणजे आम्ही खूप जास्त एन्जॉय केलेला आहे. आणि बघा आता भरपूर पाऊस झाला, आता थांबला आहे पाऊस. आणि कसं आहे आम्हाला घरी पण जायचं होतं तर आम्ही फटाफट फोटोशूट्स वगैरे केले आणि व्हिडिओ पण काढला आणि अशा प्रकारे आम्ही रील्स वगैरे पण बनवले आणि खूप जास्त एन्जॉय केला. तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की आम्हाला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉरवर्डिंग करा की कोणते कोणते प्लेसवर मी जिथे जिथे जाते ना तिथे तिथे मी व्हिडिओ काढते आणि टाकते, जेणेकरून मला आवड आहे म्हणून पण टाकते. आणि खूप जणाला कुठे पावसाळ्यात जायचं असलं आणि कळत नाही कोणतं प्लेस आहे तर मग एक यूट्यूबची माहिती म्हणूनही
छान होऊन जाते आणि छान वाटतं. म्हणून मी व्हिडिओ शूट करायला मला खूप आवडतं, एन्जॉय करायला पण खूप आवडतं. तुम्ही पण असं छान नवीन नवीन प्लेस बघायचे असेल तर खास करून नागपूरमधले तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला नक्की असे प्लेस मिळून जाईल. थँक्यू. राम राम मंडळी. आता माझा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पुढे बघा कसा आहे, कसं एन्जॉय केला आणि इथं बघण्यासारखं काय आहे. थँक्यू. राम राम मंडळी. कशी आहे? मजेत ना. आज छान जोरदार बाहेर पाऊस आला तर मग आम्ही छान बाहेर पावसात भिजायला गेलो. मग नंतर छान एन्जॉय केला. नंतर घरी आल्यावर असं वाटलं काहीतरी चटपट बनावं, तर मग छान भुट्ट्याचंच काहीतरी बनवावं म्हटलं. तर छान त्याचे दाणे वगैरे काढून घेतले आणि छान कढईमध्ये त्याला छान असे फ्राय करून घेतले. त्याच्यात चटणी मीठ छान असं चांगलं असं चिली फ्लेक्स वगैरे टाकून त्यामध्ये चांगले फ्राय केले. नंतर थोडे फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये ना आपल्याला जे आवडते व्हेजिटेबल टाकले. मला ते जे आवडतात ते मी टाकले, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही टाकू शकता. आणि छान असं चिली फ्लेक्स वगैरे सर्व टाकून असं चटपटा मीठ वगैरे टाकून छान असे आमची कॉर्न चाट तयार झाली. त्यामुळे मस्त निंबू चिरलं, छान नवरोबाला गरम गरम छान नाही दिलं. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा. राम राम.